यस. आज आपण बघणार आहे थर्मोडायनॅमिक्सचं 4th लेक्चर, दॅट इज द प्रोसेस. आधी ह्यात काय काय पाहणार आहे या लेक्चरमध्ये ते आधी समजून घ्या. प्रोसेस म्हणजे काय, टाइप्स ऑफ प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबेरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस आणि सायक्लिक प्रोसेस. काय बघा, प्रोसेस म्हणजे काय आणि टाइप्स ऑफ प्रोसेस, आयसोथर्मल, आयसोबेरिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल and cyclic process. काय प्रोसेस, टाइप्स ऑफ प्रोसेस, आयसोथर्मल, आयसोबेरिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल अँड सायक्लिक. आधी प्रोसेस म्हणतो माझी अभ्यास करण्याची प्रोसेस चांगली आहे, अभ्यास करण्याची प्रोसेस चांगली आहे. प्रोसेस म्हणजे किंवा म्हणजे चालण्याची प्रोसेस माझी फार चांगली आहे. प्रोसेस म्हणजे काय, सिस्टीम एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट पर्यंत जाते. म्हणजे सिस्टीमचं काय होतं, मी इथं सिस्टीम आहे असं गृहीत धरा, मी इथून इथपर्यंत आलो, म्हणजे सिस्टीमचं काय झालं, ट्रान्झिशन झालं. काय झालं, ट्रान्झिशन. बरोबर. व्हॉट इज द प्रोसेस, ट्रान्झिशन ऑफ सिस्टीम. सिस्टीमचं काय झालं, ट्रान्झिशन. कुठून, फ्रॉम one equilibrium state to another equilibrium state. एका इक्विलिब्रियम स्टेट पासून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेट पर्यंत सिस्टीमचं ट्रान्झिशन झालं, त्याला काय म्हणायचं, प्रोसेस. म्हणजे प्रोसेस म्हणजे काय, ट्रान्झिशन ऑफ सिस्टीम. कुठून, फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, म्हणजे सिस्टीम ए पासून बी पर्यंत आले, म्हणजे ही वन इक्विलिब्रियम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. बरोबर, इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट म्हणजे एका इक्विलिब्रियम स्टेट पासून दुसऱ्या इक्विलिब्रियम पर्यंत सिस्टीमचं ट्रान्झिशन झालं. दॅट इज कॉल्ड एज द प्रोसेस. व्हॉट इज द प्रोसेस, ट्रान्झिशन ऑफ सिस्टीम. कुठून, फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट. आणि याला काय म्हणा, इज कॉल्ड प्रोसेस. डेफिनेशन बघा, पाठ नाही करायचा, रट्टा मारायचा नाही, रट्टा मारला लक्षात राहणार नाही. नाही तुम्ही काय म्हणा, ट्रान्झिशन ऑफ सिस्टीम फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर स्टेट, ट्रान्झिशन ऑफ सिस्टीम फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम. ट्रान्झिशन झालं, पाठ नाही करायचं, रट्टा मारायचं नाही, समजून वाचायचं. हे काय, ट्रान्झिशन ऑफ सिस्टीम. आपण कसं गावावर नाही आलो किंवा इथनं शिकायला अजून वेगळ्या भागात गेलो, म्हणजे आपलं काय झालं, ट्रान्झिशन झालं. आपला माणूस फॉरेन मध्ये गेला, म्हणजे आपलं काय झालं, ट्रान्झिशन झालं. तसं सिस्टीमचं काय होतं, एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट पर्यंत ट्रान्झिशन होतं. ट्रान्झिशन ऑफ सिस्टीम कुठून, फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट इज कॉल्ड प्रोसेस. राईट. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट काय बघणार, टाइप्स ऑफ प्रोसेस. नावातच आहे बघा सगळं, आयसोथर्मल. बघा त्याचं नाव नीट बघा. आयसो म्हणजे काय, सेम, आणि थर्मल म्हणजे काय, टेम्परेचर. याच्यावर डेफिनेशन तयार झाली बघा. आयसो म्हणजे काय, सेम. थर्मल म्हणजे काय, टेम्परेचर. प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. व्हॉट इज द प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, आयसो म्हणजे सेम, आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. बघा, आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, प्रोसेस आहे, इथे टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, याला काय म्हणा, आयसोथर्मल प्रोसेस. प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. आता बघा, आयसो म्हणजे काय, सेम. बेरिक म्हणजे काय, प्रेशर. तेवढंच लक्षात ठेवा.
म्हणजे ही काय आहे तुमची प्रोसेस. इथं काय होतं, प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. प्रेशर ऑफ सिस्टीम काय होतं, रिमेन्स कॉन्स्टंट. डेफिनेशन मध्येच आहे. आयसो म्हणजे सेम, बेरिक म्हणजे प्रेशर, म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं. आयसो म्हणजे सेम, थर्मल म्हणजे टेम्परेचर, ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. आयसो म्हणजे सेम, कोरिक म्हणजे व्हॉल्यूम, ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. इथं काय म्हणणार, प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट, प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. इथं सुद्धा ही सुद्धा काय आहे, प्रोसेस इन विच व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. बघा डेफिनेशन किती सोपे आहे. प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट, आयसोथर्मल. प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट, आयसोबेरिक. प्रोसेस इन विच व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे थर्मल म्हणजे टेम्परेचर, बेरिक म्हणजे प्रेशर आणि कोरिक म्हणजे व्हॉल्यूम. राईट. नेक्स्ट डेफिनेशन बघा, ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक म्हणजे काय, आडगी प्रोसेस आहे, हट्टी प्रोसेस आहे. ती काय करते, हीट एक्सचेंज करत नाही. काय करत नाही, हीट. प्रोसेस ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय असणार, प्रोसेस इन विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. देर इज अ नो एक्सचेंज ऑफ हीट. हीट मध्ये एक्सचेंज करत नाही, म्हणजे हीट देणार पण नाही, हीट घेणार पण नाही. ही काय प्रोसेस. इथं काय होत नाही, हीटची देवाणघेवाण होत नाही. कुठं, बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. व्हॉट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. ही प्रोसेस आहे ज्यामध्ये हीट सिस्टीम घेत पण नाही, सराउंडिंगला हीट देत पण नाही. प्रोसेस इन विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. हीट एक्सचेंज होत नाही, देवाणघेवाण होत नाही. कुठं, सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये. प्रोसेस इन विच देर इज अ नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. आता आपल्याला रिव्हर्सिबल प्रोसेस बघा. रिव्हर्सिबल प्रोसेस साठी तुम्हाला थोडस डायग्राम नीट समजून घ्या. एक हा सिलेंडर घेतलाय, त्याच्यात गॅस आहे, त्याला इंटरनल प्रेशर पी आहे आणि त्याला पिस्टन काय केलाय आपण, फिक्स केलाय. आणि ह्याच्यावर बाहेरून एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलं. बाहेरून काय केलं, एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलं. आणि गॅसचं इंटरनल प्रेशर पी आहे आणि एक्सटर्नल प्रेशर पी एक्स आहे. बघा, ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम इनिशियल टू फायनल जाण्यासाठी काय लागतं, ड्रायव्हिंग फोर्स. आणि तो कशामुळे मिळतो, प्रेशर ऑफ सिस्टीम. आणि त्याला अपोजिंग फोर्स असतो, म्हणजे सिस्टीम खालून वर जाण्यासाठी, पिस्टन खालून वर जाण्यासाठी अपोज होतो, ते अपोजिंग फोर्स म्हणायचा. तो कशामुळे मिळतो, एक्सटर्नल प्रेशरमुळे. म्हणजे बघा, प्रोसेस ही काय प्रोसेस आहे. इथं काय होतं, ड्रायव्हिंग फोर्स ड्यू टू प्रेशर. हे काय, ड्रायव्हिंग फोर्स कुणामुळे मिळाला, ड्यू टू प्रेशर. म्हणजे गॅसच्या प्रेशरमुळे ड्रायव्हिंग फोर्स, खालून वर जातो पिस्टन, म्हणजे आतलं प्रेशर आहे त्याच्यामुळे पिस्टन वर जातो. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स ड्यू टू प्रेशर इज ग्रेटर दॅन opposing force due to external pressure. ज्या प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा जास्त असतो आणि अपोजिंग फोर्स चेंज झाला तर डायरेक्शन रिव्हर्स येते. बरोबर. ज्या प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा infinitesimally greater than opposing force and direction can be reversed by
स्लाइटली चेंज इन अपोजिंग फोर्स. पण ड्रायव्हिंग फोर्स कुणामुळे मिळतो? प्रेशर ऑफ गॅसमुळे. आणि अपोजिंग फोर्स कुणामुळे मिळतो? बाहेरून एक्सटर्नल प्रेशर अप्लाय झालेलं त्याच्यामुळं. आता डेफिनेशन बघा. प्रोसेस in which driving force is infinitesimally greater than driving force due to pressure is infinitesimally greater than opposing force due to external pressure, and direction can be reversed by slightly change in opposing force. And next definition आहे irreversible process. बघा, प्रोसेस टेक्स प्लेस इन डेफिनाइट डायरेक्शन. ए टू बी म्हणजे फॉरवर्ड जाते, रिव्हर्स येत नाही, म्हणजे त्याला डेफिनाइट डायरेक्शन असते. काय असते? डेफिनाइट डायरेक्शन. आणि हे डायरेक्शन रिव्हर्स येत नाही. डेफिनेशन लक्षात आली? ज्या प्रोसेसला डेफिनाइट डायरेक्शन असते आणि ते रिव्हर्स येत नाही ऍट एनी स्टेज, म्हणजे काय म्हणता येईल बघा. ही काय? प्रोसेस in which process that takes place in definite direction. Process that takes place in definite direction. जी प्रोसेस एका निश्चित डायरेक्शन जाते and which cannot be reversed. आणि ती रिव्हर्स येत नाही. that cannot be reversed at any stage. कुठल्याही स्टेजला ती रिव्हर्स येत नाही. हे काय इरिव्हर्सिबल प्रोसेस. ती फॉरवर्ड जाते. म्हणजे कागद जळाला तर कागदापासून राख तयार होते, पुन्हा राखेचा कागद होत नाही. आंबा पिकला म्हणजे कच्च्या आंब्याचा पिकला आंबा, पिकला आंब्याचा पुन्हा कच्चा आंबा बनत नाही. दुधाचं दही झालं, पुन्हा दह्याचं दूध बनत नाही, म्हणजे रिव्हर्स डायरेक्शन नाही. प्रोसेस इन विच किंवा प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इन डेफिनाइट डायरेक्शन. जी प्रोसेस एका निश्चित डायरेक्शन नव्हते आणि डायरेक्शन कॅनॉट बी रिव्हर्स्ड ऍट एनी स्टेज. And last, that is cyclic process. जी प्रोसेस इनिशियल स्टेट टू इनिशियल स्टेटच जाते, इनिशियल टू फायनल स्टेट नाही. म्हणजे अनेक ऑपरेशन करून सिस्टीम त्याच ठिकाणी येते, त्याला काय म्हणायचं? सायक्लिक प्रोसेस. म्हणजे काय? ही काय प्रोसेस आहे in which सिस्टीम रिगेन म्हणजे परत येणे, रिगेन इट्स इनिशियल स्टेट आफ्टर series of operation. After series of operation, अनेक ऑपरेशन कंप्लीट करून सिस्टीम त्याच ठिकाणी येते. बघा, प्रोसेस इन विच सिस्टीम रिगेन इट्स इनिशियल स्टेट. सिस्टीम रिगेन म्हणजे पुन्हा येणे. प्रोसेस इन विच सिस्टीम रिगेन इट्स इनिशियल स्टेट आफ्टर सिरीज ऑफ ऑपरेशन. अनेक ऑपरेशन कंप्लीट करून सिस्टीम त्याच ठिकाणी येते. इनिशियल टू फायनल नाही, इनिशियल टू इनिशियल. अनेक ऑपरेशन होणार पण इनिशियल टू इनिशियलच. प्रोसेस इन विच सिस्टीम रिगेन इट्स इनिशियल स्टेट आफ्टर सिरीज ऑफ ऑपरेशन. कसं वाटलं बघा? लाईक करा, सबस्क्राईब करा, बाकीच्यांना पण सांगा, बरोबर? कॉमेंट्स पण लिहा. थँक्यू व्हेरी मच.